दादा नाही कुठे गेले? दादा 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 तुम्ही आला दादा आमच्यासाठी. दादा तुम्ही आला. बारामतीचा रक्षण करता बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही आहेत. आमची सगळी ताकद गेली, मरगळलं सगळं मरगळलं, सगळं संपलंय आमचं. देवा देवा मी विनंती करतो आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव. काय एवढा देवनिष्ठूर झाला? का नाही एवढा देवनिष्ठूर झाला? आमचा बाप माणूस गेला, आमचा बाप माणूस गेला. दादा 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 तुम्ही आला दादा आमच्यासाठी. दादा तुम्ही आला. दादा तुम्ही आला आमच्यासाठी. दादा आम्ही वाट बघतोय. वहिनीला बघायचंय तुम्हाला, आम्हाला पण बघायचंय. दादा दादा या तुम्ही, या दादा परत या, परत या दादा तुम्ही. दादा 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 तुम्ही आला दादा आमच्यासाठी. दादा तुम्ही आला. दादा तुम्ही आला आमच्यासाठी. दादा आम्ही वाट बघतोय. वहिनीला बघायचंय तुम्हाला, आम्हाला पण बघायचंय. दादा दादा या तुम्ही, या दादा परत या, परत या दादा तुम्ही. आम्ही वाट बघतोय दादा तुमची, तुम्ही परत या. दादा एवढे चांगली बारामती केली. दादा दादा त्या वहिनींनी काय बघायचं दादा आता. आज सुद्धा बारामतीत अजित पवार कार्यकर्त्यांसाठी जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, त्याच्या प्रचारासाठी येणार होते. तर मुंबईहून बारामतीत पोचताच त्यांच्या 4 आज दिवसभरात सभा होत्या. त्या ठिकाणी ते सभा घेणार होत्या, कार्यकर्त्यांना भेटणार होत्या, बैठका देखील होत्या. मात्र आज ज्या पद्धतीने हा अपघात लँडिंगच्या अगोदर झाला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळ्यांमधून निघून गेलेले आहेत. आणि अर्थातच राज्यातील राजकारणात मोठा नुकसान झालेलं आहे. जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मित्र, दिलदार मित्र, शब्दाला पक्का असणारा माणूस या ठिकाणी गमावलेला आहे. खूप काही कार्यकर्ते आहेत बारामतीत आल्यानंतर नेहमी, म्हणजे आज सुद्धा तुमच्यावर सभेंची वेगवेगळ्या गोष्टीची जबाबदारी असेल दादा. काय जबाबदारी घेणार आहे? आमचा जबाबदार माणूसच गेला ना. आमचा जबाबदार माणूस बारामतीचा रक्षण करता बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही आहेत. आमची सगळी ताकद गेली, मरगळलं सगळं मरगळलं, सगळं संपलंय आमचं. देवा देवा मी विनंती करतो आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव. कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही. ही जे भव्य उभे केलंय दादांनी, गोरगरिबांसाठी केलेलं होतं. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले. जीव नाही तर जीवाचं रान. आता आम्ही कुणाच्या मागे थांबायचं? कुणाच्या मागे थांबायचं आम्ही? आणि कुठला राजकीय वारस आमचा आहे? दादा तुम्ही या. मनातील भावना सांगणे इतक्या म्हणजे शब्दात आपण सध्याच्या स्थितीला मांडू शकत नाही की बारामतीचं निशब्द असे शब्द काहीच बोलू शकत नाही सध्याच्या स्थितीला. दादा एक समाजात बारामतीसाठी काळा दिवस आहे. दादा आमचा कैवारी होता. दादा हा बारामतीचा बाप होता आमचा. दादा गेला म्हणजे आमचा बाप गेल्यासारखं आहे. खूपच दुःख होतंय ना. बारामतीसाठी खूपच काळा दिवस असा. अर्थात जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने त्यांच्या आठवणी असतील आणि ते भावना व्यक्त करतायत,
दादा म्हणजे आमचं काळीच होतं. दादांना तर मी डेली सकाळी 6 पासून दादांसंग असायचो. दिवस संध्याकाळी 11-12 पर्यंत मी दादांच्या संग कंटिन्यू राहत असतो. दादांचा जीव माझ्या एवढा होता. म्हणजे अर्थात भावना आपण बघू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याला इथं अश्रू अनावर होत आहेत. जे दादा कधी एका जागेवर न थांबणारे आज त्यांना कपड्यामध्ये दिसत ठेवलंय. हो काय एवढा देव निष्ठुर झाला, का नाही एवढा देव निष्ठुर झाला. आमचा बाप माणूस गेला. हो आमचा बाप माणूस गेला. महाराष्ट्र पोरका झाला. महाराष्ट्राचं भवितव्य करणारा नेता नाही राहिला याच्यावर विश्वास बसत नाहीये. नाही काय अनाथ झालो. अनाथ संपलं सगळं. एवढा देव निष्ठुर असू शकतो वाटलं नाही. उपचाराला सुद्धा त्यांनी वेळ नाही दिला. आमचा दादा बाप माणूस गेला. हो बाप माणूस गेला. पोरका झाला महाराष्ट्र. आता मला महाराष्ट्राच्या जनतेला विचारायचंय कोणाकडे कामं घेऊन जाणार आणि कुठला असा दादा सारखा नेता आहे जो तुमची कामं करणार. पोरकं झालं. पोरकं झालं. दादांचा सकाळी फोन येत होता. किरकोळ कार्यकर्ता पण फोन करायचे दादा आणि सगळे काम करायचे. दादा गेल्यामुळे सगळं महाराष्ट्र सगळं अतिशय दुःख सगळ्यांना झाले. सकाळी फोन करणे दादा सगळ्यांना फोन करणे. आता जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांचं अश्रू या ठिकाणी अनावर होत आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी शरद पवार, सुनेत्र पवार देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि पोलीस या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करत थोडीशी गर्दी मागं करण्याचा मात्र जण अजितदादांच्या दर्शनासाठी, अजितदादांच्या पार्थिव बघण्यासाठी दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर विनंती काय करताय सर? कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती. आता हे सर्व या ठिकाणी रचलेले सर्व जे नागरिक उपस्थित आहात त्यांना एकच विनंती आहे की आपण ते धैर्याने इथे जे उपस्थित आहात रिस्पेक्टफुली उपस्थित राहायला पाहिजे. इथे गोंधळ होत आहे. गोंधळ न करता आपला सर्वांनी इथे आजूबाजू खूप जागा आहे त्या ठिकाणी उभे राहिले ते समोर उभे राहून गर्दी होतीये ते असं आवाहन आम्ही त्यांना केलेलं आहे. आता सगळेजण सहकार्य करत आहात आणि पुढील जे जांच आहे त्याबद्दल आम्ही आपल्याला सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबाचे सदस्य कधीपर्यंत इथं पोहोचतील? मुख्यमंत्री सुद्धा निघालेत. ते थोडे वेळाने पोहोचत आहे. म्हणून आपण पण लोकांना अहवाल करा. आपल्याकडून मीडियाकडनं सुद्धा त्या सर्वाला आवाहन केला पाहिजे की इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. संस्कार, अंत्यसंस्कार काही वेळ असेल, काही ठिकाण ठरवलंय सर? आता कुटुंबाचे सदस्य इथे आलेले आहे आणि पोहोचत आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कळवण्यात येईल. अंत्यसंस्कारात विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर होईल असं बोललं जातं. साठी फॅमिली मेंबर्स मध्ये चर्चा चालू आहे. ते आपल्याला अपडेट करते इमिडिएटली आपल्याला कळवून देतात. तुम्ही स्पॉट सुद्धा व्हिजिट केलेलं होतं. काय नक्की तिथं दिसलंय? आतापर्यंत जे अपडेट आले तुम्ही स्वतः घटनास्थळी साठी एक्सपर्ट टीम शिवाय आम्ही कमेंट करू शकत नाहीये. तिथे जे अपघात झालेला आहे त्याची आम्ही पाहणी केली आहे. त्याच्यानुसार पुढची कारवाई चालू आहे. एक्सपर्ट टीमची व्हिजिट झाली मी अपडेट करतो आपल्याला. अर्थात जर आपण बघितलं तर स्वतः SP घटना म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, अपघात घडला त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आलेले आहेत. एक्सपर्ट टीम सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि कुटुंबियांशी चर्चा सुरू आहे. नक्की पुढचं कशा पद्धतीने प्लॅनिंग असणार आहे, नियोजन कसं असणार आहे त्यासाठी देखील या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत. रुपाली चाकणकर जर आपण बघितलं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी दादांच्या जिथं आतमध्ये पार्थिव आहे. खरं तर आता हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर योगेंद्र पवार, रोहित पवार, जय पवार आणि राजेंद्र पवार हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.